महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांचं एकत्र येणं. पण या ऐक्यामुळे राजकीय समीकरणं नेमकी कशी बदलणार आहेत? बरं, यावर ठाकरे सेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काही मोठं विश्लेषण केलंय. त्यांच्या मते याचे परिणाम खूप दूरगामी असू शकतात. चला तर मग आपण त्यांचं म्हणणं जरा सविस्तर समजून घेऊया. चंद्रकांत खैरे यांच्या म्हणण्यानुसार ही घटना फक्त दोन नेत्यांच्या एकत्र येण्यापुरती मर्यादित नाहीये. त्यांच्या मते ही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनातली इच्छा होती, जी आता पूर्ण झालीय. म्हणजे बघा, या घटनेला केवळ राजकीयच नाही तर एक मोठी भावनिक किनार सुद्धा आहे. ठीक आहे, भावनिक बाजू तर आहेच, पण मग खरा प्रश्न उभा राहतो तो हा की या ऐक्यामुळे राज्याच्या राजकारणात नक्की काय बदलणार आहे? याचे दूरगामी परिणाम काय असतील? याच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण आता शोधण्याचा प्रयत्न करूया. बरं, खैरे यांच्या विश्लेषणानुसार या एकजुटीचा सगळ्यात पहिला आणि मोठा धक्का कोणाला बसला असेल तर तो म्हणजे भारतीय जनता पक्षाला. त्यांचं असं म्हणणं आहे की या घडामोडीमुळे भाजपच्या गोटात आता चिंतेचं वातावरण पसरलं आहे. खरं तर अगदी स्पष्टपणे दावा करतात की हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत. म्हणजे ज्या राजकीय समीकरणांवर भाजप आत्तापर्यंत अवलंबून होतं, ती समीकरणं आता मुळापासून बदलण्याची शक्यता निर्माण झालीय. आणि याचा एक थेट परिणाम लगेच दिसायला लागलाय. खैरे यांच्या निरीक्षणानुसार ठाकरे बंधू एकत्र येण्याची चिन्ह दिसताच भाजपची शिंदे गटाबद्दलची भूमिका एकदम बदलली. ते म्हणतात की ज्या शिंदे गटाला आधी थोडं बाजूला सारण्याचा प्रयत्न होत होता, त्यांनाच आता गोंजारण्याचं काम सुरू झालंय. हा बदल खरंच खूप काही सांगून जातो. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे भाजपचा जो प्रमुख मित्रपक्ष आहे, म्हणजे एकनाथ शिंदेंचा गट, त्यांचं भवितव्य काय? आणि यावरही खैरे यांनी एक मोठं भाकीत वर्तवलं आहे. खैरे यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचं भविष्यच जणू मांडलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बघा, छोट्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाला बाजूला सारलं गेलं, पण आता मोठ्या पालिका निवडणुका जवळ आल्या तर त्यांना सोबत घेण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र ते पुढे जाऊन असंही म्हणतात की 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत ही युती टिकणार नाही. त्याआधीच या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडेल असा त्यांचा ठाम दावा आहे. आता ह्या राजकीय संघर्षात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा खैरे मांडतात आणि तो आहे पैशाचा. राजकारणात पैशाचा नेमका कसा वापर होतो यावर त्यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. आणि हे आरोप या संपूर्ण लढाईचं एक वेगळंच चित्र आपल्यासमोर उभं करतात. खैरे सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचाराच्या पद्धतीतला फरक अगदी स्पष्टपणे दाखवून देतात. त्यांचं म्हणणं असं आहे की सत्ताधारी युतीनं प्रचारात अक्षरशः पैशाचा महापूर आणला. याउलट महाविकास आघाडीकडे तेवढा पैसा नव्हता. त्यामुळे त्यांनी लोकांना हात जोडून मतं मागितली. हा विरोधाभास ते प्रामुख्याने मांडतात. पण मग जनतेच्या मनात काय आहे? खैरे यांच्या मते जनता आता सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाला कंटाळली आहे. त्यांच्या मते हे फोडा आणि राज्यकराचं राजकारण आणि पैशाचा वारेमाप वापर याला लोक आता विटले आहेत. आणि याचमुळे महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा वाढतोय. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये निकाल नक्कीच वेगळा लागेल असा विश्वास त्यांना वाटतो. आता थोडं बोलूया उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल. चंद्रकांत खैरे यांच्या मते उद्धव ठाकरेंची जी राजकीय भूमिका आहे, तिचा पाया त्यांच्या काही ठाम तत्वांवर आणि त्यांच्या चारित्र्यावर आधारलेला आहे. खैरे उद्धव ठाकरेंच्या प्रामाणिकपणाबद्दल खूप आग्रही आहेत. ते अगदी ठामपणे सांगतात की ते एक प्रामाणिक नेते आहेत, ते कधीही खोटं बोलणार नाहीत आणि त्यांच्या मते हेच त्यांच्या नेतृत्वाचं मूळ वैशिष्ट्य आहे. आणि उद्धव ठाकरेंच्या या ठाम भूमिकेमागे 2019चा संदर्भ आहे असं खैरे सांगतात. ते आठवण करून देतात की भाजपने शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. पण खैरे यांच्या मते भाजपने नंतर तो शब्द फिरवला आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी आपला बाणा कायम ठेवला, आपली ठाम भूमिका घेतली. बाळासाहेब ठाकरेंचे एक सच्चे शिवसैनिक म्हणून आपण या भूमिकेच्या पाठीशी आहोत असंही ते स्पष्ट करतात. तर या सगळ्या विश्लेषणानंतर आपण पुन्हा मूळ प्रश्नावर येतो. ठाकरे बंधूंची ही एकी महाराष्ट्राच्या राजकारणाला खरोखरच एक नवी दिशा देईल का? की मग ही फक्त एक तात्पुरती राजकीय तडजोड ठरेल? याचं उत्तर अर्थातच येणारा काळच आपल्याला देईल.